कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपलं स्वागत आहे, जिथे इतिहासातील सर्वात मोठं युद्ध सुरू होण्याच्या अगदी अगदी टोकावर आहे. जरा विचार करा, तुम्ही तुमच्या काळातले सर्वश्रेष्ठ योद्धा आहात, आयुष्यातल्या सर्वात मोठ्या लढाईसाठी पूर्णपणे तयार. पण लढाई सुरू होण्याआधी तुम्ही एकदा समोर नजर टाकता आणि शत्रूच्या सैन्यात तुम्हाला दिसतात तुमचे आजोबा, तुमचे गुरु, तुमचे काका आणि तुमचे चुलत भाऊ. ज्यांच्याकडून तुम्ही शिकलात, ज्यांच्यासोबत वाढलात, तेच लोक तुमच्यावर शस्त्र उगारणार आहेत. अशावेळी मनात काय वादळ उठेल? आज आपण महाभारतातील त्याच एका निर्णायक क्षणावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत की एक महान योद्धा अर्जुन आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या क्षणी लढायला नकार का देतो. त्याची कारणं केवळ भावनिक होती की त्यामागे एक खोल तात्विक विचार होता. आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे चला अर्जुनाच्या मनाचा ठाव घेऊया. तर या कथेची सुरुवात होते रणांगणापासून दूर हस्तिनापूरच्या महालात, जिथे अंधराजा धृतराष्ट्र आपला सारथी संजयला विचारतो, हे संजय, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? हा प्रश्नच किती बोलका आहे, नाही का? हो, अगदी. हा साधा प्रश्न नाहीये. तो माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र असा भेद करतोय पहिल्याच श्लोकात. यातून त्याचा तो पक्षपातीपणा आणि मनातली भीती दोन्ही स्पष्ट दिसते. त्याला विजयाची खात्री नाहीये, पण आपल्या मुलांचं काय होईल ही चिंता त्याला पोखरते. बरोबर. आणि संजय उत्तर देतो की तिकडे रणांगणावर पांडवांची व्यूहरचना पाहून राजा दुर्योधन थोडासा घाबरतोच आणि थेट आपले गुरु द्रोणाचार्यांकडे जातो. हो, आणि तो द्रोणाचार्यांना पांडवांच्या सेनेबद्दल सांगू लागतो. पण त्याची सांगण्याची पद्धत खूप मजेशीर आहे. तीच तर गंमत आहे. तो म्हणतो, गुरुदेव बघा, तुमच्याच बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्राने ही रचना किती कुशलतेने केली आहे. म्हणजे हे कौतुक आहे की टोमणा? हा सरळ सरळ टोमणा आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना त्यांची एक जुनी चूक आठवून देतोय. अच्छा. हो, धृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांच्या नद करण्यासाठीच जन्माला आला होता हे माहीत असूनही द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या शिकवली. आणि आता दुर्योधन म्हणतोय, बघा, ज्याला तुम्ही शिकवलं तोच आज तुमच्यासमोर उभा आहे. म्हणजे तो त्यांना डिवचतोय. नक्कीच. डिवचण्याचा आणि युद्धासाठी त्यांना भावनिकदृष्ट्या तयार करण्याचा दुहेरी हेतू आहे त्याचा. आणि मग तो पांडवांच्या बाजूच्या योद्ध्यांची एक मोठी यादीच वाचून दाखवतो. पण गंमत म्हणजे तो फक्त पांडवांची नावं घेत नाही, तो युयुधान, विराट, द्रुपद यांसारख्या बलाढ्य राजांची नावं घेतो. बरोबर. या एका उल्लेखातून आपल्याला त्या युद्धाची व्याप्ती लक्षात येते. ही लढाई फक्त 2 कुटुंबांपुरती नव्हती. नाही, अजिबात नाही. त्या काळातली जवळपास सगळी मोठी राज्य, सर्व महाजनपदं यात सामील झाली होती. एक प्रकारे हे त्या काळातील वर्ल्ड वॉर होतं. वा. आणि शत्रूची ताकद ओळखल्यानंतर तो काय करतो? तो स्वतःच्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतो. हो, अगदी. एखाद्या मोठ्या मॅचपूर्वी कॅप्टन जसं आपल्या टीममधल्या स्टार खेळाडूंची नावं घेतो ना, तसंच काहीचं. तसंच तो म्हणतो, आता आपल्या बाजूचे कोण कोण आहेत तेही ऐका. मग तो द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा अशा महारथींची नावं घेतो. आणि मग त्याचा अहंकार जागा होतो. तो गर्वाने म्हणतो, आपलं सैन्यबळ अमर्याद आहे आणि भीष्मांसारखे संरक्षक आपल्याकडे आहेत. आणि पांडवांचं सैन्य मर्यादित आहे असंही तो म्हणतो. हो. आणि मग तो सगळ्यांना आपापल्या जागी उभं राहून भीष्मांना पूर्ण साथ द्यायला सांगतो. दुर्योधनाचं हे भाषण म्हणजे खरं तर त्याच्या मनातल्या भीतीवर पांघरून घालण्याचा एक प्रयत्न आहे. पांडवांची सैन्य रचना पाहून तो आतून हादरला आहे हे स्पष्ट दिसतंय. पण बाहेरून आत्मविश्वास दाखवतोय. अगदी. त्याची रणनीती पूर्णपणे लष्करी आहे, पण त्यामागे एक असुरक्षितता दडलेली आहे. तर एकीकडे दुर्योधन भीतीवर मात करण्यासाठी गर्जना करतोय आणि मग युद्धाची घोषणा होते. कुरुवंशाचे पितामह भीष्म सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज करत आपला शंख वाजवतात. आणि कौरवांच्या बाजूने एकदम गोंधळ सुरू होतो. शंख, नगारे, रणशिंगे सगळं एकत्र वाजू लागतं. एक प्रकारचा कल्लोळ माजतो. हो. कौरवांचा प्रतिसाद हा खूप मोठा पण विस्कळीत होता. जणू काही एका मोठ्या आवाजाने बाकीच्यांना चेव आला आणि ते वाद्य वाजवू लागले. पण याउलट पांडवांचा प्रतिसाद बघा. इथेच तर खरी गंमत आहे. दुसऱ्या बाजूला पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या रथावर बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन आपले दिव्य शंख वाजवतात. आता मला सांगा, हे शंखांचा उल्लेख केवळ एक काव्यात्मक तपशील आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ आहे? प्रत्येक योद्ध्याचा स्वतःचा खास शंख असणं
हे काय होतं? खूप छान प्रश्न आहे. हे केवळ काव्यात्मक वर्णन नाहीये, यामागे मानसशास्त्र आणि युद्धनीती आहे. अच्छा. हो, प्राचीन काळात आवाज हे युद्धातील एक महत्वाचं शस्त्र होतं. प्रत्येक मोठ्या योद्ध्याचा शंख वेगळा होता, त्याचा आवाज वेगळा होता. तो आवाज म्हणजे त्या योद्ध्याची ओळख होती, त्याचा कॉल साईन होता. म्हणजे श्रीकृष्णाचा पांचजन्य, अर्जुनाचा देवदत्त. बरोबर. भीमाचा पौंड्र ही नावं सैनिकांना आणि शत्रूंनाही माहीत होती. म्हणजे तो आवाज ऐकूनच कळायचं की आता मैदानात कोण उतरलंय. अगदी बरोबर. आणि पांडवांनी काय केलं बघा, एकामागोमाग एक युधिष्ठिर, नकुल, सहदेव, द्रुपद, विराट सगळ्यांनी आपापले शंख एका लयीत वाजवले. हा केवळ आवाज नव्हता. नाही, हे एक संघटित शक्ती प्रदर्शन होतं. स्रोतांमध्ये म्हटलंय की त्या नादानं आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली आणि कौरवांच्या मनात अक्षरशः धडकी भरली. एका बाजूला गोंधळ आणि दुसऱ्या बाजूला शिस्तबद्ध पण भेदक आवाज. हो, युद्धाच्या सुरुवातीलाच पांडवांनी एक मानसिक विजय मिळवला होता. तर दोन्ही बाजूंनी वातावरण तापवलं गेलं आहे, शंखनाद झाले आहेत. पण या सगळ्या गोंधळात कथेचं केंद्र आता एका रथावर केंद्रित होतंय, जिथे इतिहास बदलणार आहे. हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथात बसलेला अर्जुन आपलं गांडीव धनुष्य उचलतो आणि श्रीकृष्णाला एक अनपेक्षित विनंती करतो. या क्षणापर्यंत अर्जुन पूर्णपणे योद्ध्याच्या भूमिकेत आहे, 100% तयार. हो, आणि म्हणूनच त्याची विनंती आणखीनच आश्चर्यकारक वाटते. तो म्हणतो, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला. आणि तो पुढे म्हणतो की मला बघायचंय. हो, तो म्हणतो, मला बघायचंय की इथे कोण कोण युद्धाच्या इच्छेने आले आहेत. दुर्योधनाचं भलं करण्यासाठी कोण कोण आपले प्राण द्यायला तयार आहेत. ते चेहरे मला जवळून बघायचेत. ही एक धोकादायक पण निर्णायक विनंती होती, कारण तो एका अज्ञात शत्रूशी नाही तर ओळखीच्या चेहऱ्यांशी लढणार होता. आणि हीच गोष्ट सर्व काही बदलणार होती. आणि श्रीकृष्ण त्याची विनंती मान्य करतात. ते रथ बरोबर भीष्म, द्रोण आणि इतर सर्व राजांच्या समोर नेऊन उभा करतात आणि म्हणतात, हे पार्था, येथे जमलेल्या सर्व कुरूंना बघ. आणि मला वाटतं हाच तो क्षण आहे जिथे युद्धाचं सगळं गणित बदलतं. अर्जुनाला पहिल्यांदाच शत्रूची मानवी बाजू दिसते, नाही का? अगदी. त्याला तिथे सैन्य नाही तर नात्यांचं एक जाळं दिसतं. शत्रू आणि प्रतिस्पर्धी हे शब्द गळून पडतात. आणि त्या जागी आजोबा, गुरु, काका, भाऊ की वाटतेय. हे वर्णन वाचून आश्चर्य वाटतं. हे फक्त एक काव्यात्मक वर्णन आहे की यामागे काही मानसशास्त्रीय आधार असू शकतो. अर्जुनाला नक्की काय होत होतं? हे एका प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्याचं किंवा आजच्या भाषेत बोलायचं झालं तर एका तीव्र पॅनिक अटॅकचं अगदी अचूक वर्णन आहे. पॅनिक अटॅक? हो, इथे दोन गोष्टींचा संघर्ष सुरू झाला आहे. एकीकडे एक क्षात्रधर्म म्हणजे एका योद्ध्याचं कर्तव्य जे त्याला लढायला सांगत आहे, आणि दुसरीकडे आहे स्वजनप्रेम म्हणजे आपल्या लोकांबद्दलची माया जी त्याला थांबायला सांगत आहे. आणि या दोन टोकांच्या संघर्षात त्याचं मन आणि शरीर दोन्ही खचून गेलंय. हो, त्याची करुणा त्याच्या कर्तव्यावर भारी पडत आहे. आणि या मानसिक धक्क्यातून सावरण्याऐवजी तो आता न लढण्यासाठी एकामागून एक कारण देऊ लागतो. त्याचा पहिला युक्तिवाद अगदी व्यावहारिक आहे. यात माझा काय फायदा? बरोबर. तो म्हणतो, या युद्धात आपल्याच लोकांना मारून काही भलं होईल असं मला वाटत नाही. मला विजय नको, राज्य नको आणि सुखही नको. त्याचा मुद्दा खूप स्पष्ट आहे. आपण हे सगळं ज्यांच्यासाठी करतोय तेच लोक जर समोर मरायला उभे असतील तर त्या राज्याचा, त्या सुखाचा किंवा आयुष्याचा तरी काय उपयोग? तो म्हणतो, पृथ्वीचे राज्य काय, मला तिन्ही लोकांचे राज्य मिळत असलं तरी मी यांना मारणार नाही. त्याचा युक्तिवाद फायदा तोट्याच्या समीकरणावर आधारित आहे, जिथे त्याला फक्त तोटाच दिसतोय. मग तो पुढच्या पातळीवर जातो. त्याचा दुसरा युक्तिवाद व्यावहारिक नाही तर नैतिक आहे. तो म्हणतो, हे पाप आहे. हो, तो श्रीकृष्णाला विचारतो, या आपल्याच बांधवांना मारून आम्ही सुखी तरी कसे होणार? यांना मारल्याने आम्हाला फक्त पापच लागेल. ही खूप मोठी उडी आहे. आता तो केवळ वैयक्तिक दुःखाचा विचार करत नाहीये, तर तो पाप पुण्याच्या संकल्पनेवर बोलतोय. आणि तो हेही मान्य करतो की समोरचे कौरव लोभाने आंधळे झाले आहेत. हो, पण तो प्रश्न विचारतो की त्यांना दिसत नाहीये पण आपल्याला तर हे पाप दिसतंय, मग आपण यात का सहभागी व्हायचं? तो आपल्या क्षत्रिय धर्माच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या मानवी मूल्याचा विचार करतोय. आणि त्याचा तिसरा युक्तिवाद तर सगळ्यात मोठा आणि दुर्गामी आहे. तो फक्त व्यक्तिगत पाप किंवा फायद्याबद्दल बोलत नाही, तो संपूर्ण समाजाच्या विनाशाबद्दल बोलतो. तो एक साखळीच मांडतो. तो म्हणतो, युद्धाने कुळाचा नाश होईल. आणि कुळाचा नाश झाल्याने सनातन काळापासून चालत आलेल्या कुलपरंपरा नष्ट होतील.
परंपरा नष्ट झाल्या की कुटुंबात अधर्म वाढेल. आणि इथे तो एक असा मुद्दा मांडतो जो आजच्या काळात समजून घेणं महत्वाचं आहे. तो म्हणतो अधर्म वाढल्यामुळे कुळातील स्त्रिया दूषित होतील आणि त्यातून वर्णसंकर निर्माण होईल. इथे वर्णसंकर या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? इथे वर्णसंकर या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. अर्जुनाच्या काळात सामाजिक रचना आणि कौटुंबिक वंशपरंपरा खूप काटेकोरपणे पाळली जात असे. त्याला भीती वाटते की युद्धात पुरुष मारले गेल्यावर सामाजिक नियम तुटतील आणि यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेली वंश आणि परंपरेची शुद्धता जी त्या समाजाचा आधार होती ती नष्ट होईल. म्हणजे ही केवळ वैयक्तिक भीती नाहीये, तर संपूर्ण सामाजिक चौकट कोसळण्याची भीती आहे. अगदी. तो फक्त लढाईकडे पाहत नाहीये, तर पिढ्यानपिढ्या होणाऱ्या परिणामांकडे पाहतोय. आणि ही साखळी इथेच थांबत नाही. तो म्हणतो अशा अवांछित संततीमुळे कुळाचा आणि कुलनाश करणाऱ्यांचा नरकात वास होतो, कारण पितरांना पिंड आणि पाणी देण्याचे विधी थांबतात. हो, त्याच्या मते यामुळे केवळ वर्तमानच नाही तर भूतकाळ आणि भविष्यकाळही धोक्यात येतो. पितरांचा उद्धार थांबतो आणि येणाऱ्या पिढ्या दिशाहीन होतात. तो म्हणतो ज्यांची कुलपरंपरा नष्ट होते त्यांचा वास नेहमी नरकात असतो, असं मी ऐकलं आहे. त्याच्या निराशेची खोली या युक्तिवादातून दिसून येते. तो फक्त एका लढाईच्या परिणामांचा नाही, तर संस्कृतीच्या विनाशाचा विचार करत आहे. म्हणजे तो म्हणतोय की आपण ज्या धर्माच्या रक्षणासाठी लढत आहोत त्याच लढाईमुळे सगळा धर्म आणि सगळ्या परंपराच नष्ट होणार असतील तर त्या लढाईला अर्थ काय? बरोबर. हा एक मोठा विरोधाभास आहे. तो एका अशा बिंदूवर पोहोचला आहे जिथे त्याच्यासाठी युद्धाचं कोणतंही संभाव्य फळ ते घडवून आणणाऱ्या पापापेक्षा आणि विनाशापेक्षा मोठं नाही. आणि शेवटी तो पूर्णपणे खचून जातो. तो म्हणतो अरे अरे, किती आश्चर्याची गोष्ट आहे की आपण केवळ राज्याच्या सुखाच्या लोभाने आपल्याच नातेवाईकांना मारायला तयार झालोय. हे किती मोठं पाप आहे. आणि मग तो एक धक्कादायक विधान करतो. हो, तो म्हणतो यापेक्षा बरं होईल की शस्त्र घेतलेले कौरवांनीच मला मारून टाकावं, जेव्हा माझ्या हातात शस्त्र नसतील आणि मी कोणताही प्रतिकार करणार नाही. ते माझ्यासाठी जास्त चांगलं ठरेल. एका योद्ध्यासाठी यापेक्षा मोठा पराभव असू शकत नाही. आणि संजय कथेचा शेवट करताना सांगतो, असं बोलून अर्जुनाने आपला धनुष्य आणि बाण बाजूला ठेवले आणि दुःखाने व्याकुळ होऊन तो रथात खाली बसला. इथे पहिला अध्याय संपतो. अर्जुनाची ही निराशा भेकडपणा नाही, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा एका अत्यंत संवेदनशील आणि विचारवंत माणसाचा नैतिक आणि भावनिक संघर्ष आहे. त्याने शस्त्र खाली ठेवले ती मृत्यूच्या भीतीने नाही, तर आपल्या कृत्यांच्या परिणामांसह जगण्याच्या भीतीने. अर्जुनाचा युक्तिवाद आहे की राज्यासाठी किंवा कर्तव्यासाठी आपल्याच मूल्यांचा आणि समाजाच्या मुळाचा नाश करणे हे सर्वात मोठं पाप आहे. अर्जुनाचा संघर्ष तर कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झाला, पण आपण सगळेच आपापल्या आयुष्यात अशा कुरुक्षेत्रांवर उभे असतो, नाही का? आपल्या नोकरीत, आपल्या कुटुंबात, जिथे आपलं कर्तव्य आणि आपली वैयक्तिक मूल्य एकमेकांसमोर उभी ठाकतात. अशा वेळी कोणता मार्ग निवडावा, हे कसं ठरवावं, यावर विचार करायला लावणारा हा अध्याय.